एक लक्षात घ्या. 2 वर्षाचं लेकरू आणि त्याची आई, परत त्याचे आजी आजोबा, अशी 4 मंडळी. मला वाटतं 24 तासापासनं अन्न नाही, पाणी नाही, आणि त्या पडत्या पावसात त्या घराच्या छतावर होते. मला वाटतंय ही परिस्थिती जर आपल्या स्वतःच्या कुटुंबाच्या बाबतीत असती तर आपण काय केलं असतं? आपण बघत बसलो असतो का? मला वाटतंय त्या ठिकाणी एनडीआरएफचे जवान, त्या त्यांना रेस्क्यू केलं होतं, त्यांनी त्यांच्या बोटीत घेतलं होतं. पण एनडीआरएफच्या ज्या मागचे प्रोपेलर जे असतात, ते काही मोटर चालू होत नव्हत्या. आणि त्यांनी बांधलेली जी हे होती, जे दावं बांधलेलं होतं झाडाला, ते सोडणं गरजेचं होतं. मग त्यांनी गावातल्या लोकांना विनंती केली. मग गावातले ज्यांना ज्यांना पोहता येत होते असे आम्ही सगळे तरुण एकत्र झालो. आणि मग त्या झाडाला एक मोठी लाकड्या दांडीचा आधार दिला, कारण पाण्याचा प्रवाह प्रचंड होता. आणि त्या प्रवाहात टिकणं म्हणजे काही सोपं नव्हतं. मग त्याला लाकडाचा आधार दिला, आणि मग गावातली एक व्यक्ती आणि आम्ही 2 जण त्या झाडापर्यंत पोहोचलो. त्या झाडाच्या बुडापर्यंत तिथं बांधलेली जी दावं होतं, रस्सी होती, ती सोडली. आणि मग त्या रस्सीच्या माध्यमातनं, म्हणजे आपल्याला सांगतो, इतकी भयंकर परिस्थिती होती की एनडीआरएफच्या जवानांनी सगळ्यांना त्या ठिकाणी रेस्क्यू केलं होतं. सगळे बोटीत होते, एनडीआरएफचे जवानही त्या बोटीत होते. आणि ज्यावेळेस ती बोट इकडे यायला लागली प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, त्यावेळेस त्या बोटीचं इंजिन बंद पडलं आणि ती बोट तशीच वाहत तिकडे चालली होती. मला वाटतंय त्यांनी बांधलेल्या त्या दाव्यामुळं ते एका बाजूला अडकले. आणि अडकल्यानंतर मग आम्ही दावे फेकले त्यांच्याकडे, आणि त्या दाव्याच्या म्हणजे रस्सीच्या माध्यमातून त्यांना मग अलीकडे ओढून घेतलं. आणि मला वाटतं पुढचा अनर्थ टळला. पण एक मात्र गोष्ट निश्चित आहे की आर्मीचे जवान हे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आज जो मराठवाड्यामध्ये प्रचंड प्रमाणात पूर परिस्थिती आहे, धाराशिवमध्ये पूर परिस्थिती आहे, तिथल्या माणसाला वाचवायचा प्रयत्न करताय. मला वाटतं त्यांना दिली जाणारी जी साधनं आहेत ती व्यवस्थित असणं गरजेचं आहे. मग अशा तोडक्या ह्याच्यावर कसं त्यांनी करायचं मला सांगा. त्या बोटीत जर आपण कोण असतो तर काय विचार केला असता? पर ती बिचारे सकाळपासून दिवसभर क्यू मध्ये लागलेले आहेत, अक्षरशः जेवलेले सुद्धा नाहीत ते आर्मीचे जवान. आणि ती परिस्थिती होती. मला वाटतं गावातल्या सगळ्या लोकांनी, आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी त्यांना बाहेर काढलं. आणि समाधान ह्या गोष्टीचं आहे की आपल्या कुटुंबातला व्यक्ती जर कोण अडकला तर आपण बघत बसलो नसतो, आपण तिथं पुढेच गेलो असतो. आणि गावातल्या सगळ्या लोकांनी, आम्ही सगळ्यांनी ते पाऊल उचललं. आणि मला वाटतं की ते लहान लेकरू, त्याची आई, ते आजी आजोबा सगळे बाहेर आल्याच्या नंतर मला वाटतंय जो आनंद असतो तो काही शब्दात आपण वर्णन करू शकत नाही. नाही, नाही. तुम्हाला सांगतो की दुसऱ्याला उडी मार म्हणणं सोपं असतंय, संकटात जा म्हणणं सोपं असतंय, आपल्याला आदेश देणं सोपं असतंय. पण जेव्हा त्या पाण्याचा एवढा प्रचंड प्रवाह होता, मग त्या प्रवाहात जर आपण दुसऱ्याला जा म्हणायचं, तुम लढो हम कपडे सांभाळते, मला वाटतं ती काय म्हणजे माझी मानसिकताच नाही. अशा कुठल्याही कठीण प्रसंगी मला वाटतं आपण स्वतः पुढे होऊन कुठल्याही गोष्टीत गेलं पाहिजे. आणि मला स्वतःला पोहण्याचा प्रचंड अनुभव आहे, कारण आम्ही तेरणीच्या काठचे आहे तिथं. त्यामुळं पोहण्याच्या बाबतीत, ह्या पाण्याच्या पुराच्या बाबतीत स्वतः मला अनुभव आहे. मी कित्येकदा पुराच्या पाण्यात पोहलेलो आहे. त्याच्यामुळं ती भीती नव्हती. आणि त्या लेकरांना काढणं, त्याच्या आजी आजोबांना काढणं हे गरजेचं होतं. मला वाटतं आपण पुढे होऊन नाही करणार तर मग दुसरं कसं करेल कोण धाडस. त्यामुळे आम्ही सगळेजण गेलो, आम्ही पोहणारीच मंडळी होतो तिथे गेलेली. आणि मग त्यांना रेस्क्यू करण्यात यश आलं, आम्हाला ती दावा आम्हाला हातात घेता आलं. पण एवढं होतं की प्रवाह प्रचंड होता पाण्याचा, म्हणजे परत येत असताना फार म्हणजे भयंकर त्या ठिकाणी पूर्ण शक्ती लावून परत यावं लागत होतं, इतकं पाणी ओढत होतं तिथं मध्ये. नाही, नाही, निश्चित. पण एक विचार करा ना, ती मंडळी जे जे लेकरू आहे 2 तासापासनं, त्याची आई आहे, त्याची आजी आजोबा, त्यांनी काहीच खाल्लेलं नाही, पाणी पण पिलेलं नाही त्यांनी. आपण त्यांना तसंच बस म्हणणं आपल्या समोर दिसत असताना योग्य आहे का? मला खरं त्या एनडीआरएफच्या जवानाचं कौतुक करायचंय की ते बिचाऱ्यांनी दिवसभर रेस्क्यू करून रात्र झालेली असताना सुद्धा न थांबता त्यांनी परत त्यांना रेस्क्यू करायचा निर्णय घेतला. आणि मला वाटतं मग ते संकटात असताना गाव कसं मागं राहिलं, आम्ही कशी मागं राहू, आम्ही पण त्यांच्या बरोबर होतो. आणि एक मनस्वी आनंद आहे. शेवटी कुणाचाही जीव आहे, प्रत्येकाच्या कुटुंबात आपण बघत असतो, मुलगा असेल समजा, प्रत्येकाला आपल्या कुटुंबाबद्दल आत्मीयता असते. आणि निश्चित आनंद आहे. रात्रीची वेळ असली, काही असलं तरी संकटाच्या काळात, संघर्षाच्या काळात मला वाटतं आपण पाठीमागे राहायला नाही पाहिजे, आपण पुढेच गेलं पाहिजे. आणि जे म्हणतो आपण नेतृत्व, नेतृत्व, नेतृत्व प्रत्येक ठिकाणी आपण त्या ठिकाणी पुढे जाऊनच सिद्ध करणं गरजेचं आहे. मग ती संकटाचा असो, भीषण परिस्थिती असो, चांगली असो.
आपल्या माहितीसाठी म्हणजे परंड्यातलं लाखी म्हणून एक गाव आहे. सकाळी म्हणजे मी 1 वाजता, साधारण 1 वाजल्यापासून फोन यायला चालू झाले की पुराचं पाणी आणि आम्ही अडकलोय म्हणून. मग त्यावेळेस मी सकाळी आमचे जिल्हाधिकारी जे आहेत कीर्ती किरण पुजार, ह्यांना मी विनंती केली की असे असे फोन येत आहेत, आपण काय करतोय. तर ते म्हणले की एनडीआरएफची टीम आम्ही पाठवली तिकडं, आणि एनडीआरएफचे जे आमची इथली जिल्हा आपत्ती व्यवस्थापनची होती त्यांच्या माध्यमातून आम्ही करतो. ते त्या अशी होती की सगळे रस्ते आखले गेलेले होते, त्यामुळे त्यांना कुठून जाता येत नव्हतं तिथं. मग मी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की आपण ह्याच्यासाठी हेलिकॉप्टरसाठी पण आपण रिक्विजिशन पाठवलेलं आहे. मग मी तिथले जे कर्नल होते आर्मीचे, मला वाटतं त्यांचं नाव आहे हे काय नाव त्यांचं, अक्षय कुमार, कर्नल अक्षय कुमार. मी त्यांच्याशी बोललो. ते म्हणले की जे आताचे फ्लाइंग कंडिशन आहे ते आम्हाला म्हणजे उड्डाण करू शकत नाहीत आम्ही, पण जितकं आम्हाला क्लिअरन्स मिळेल वेदरचा आम्ही ताबडतोब उड्डाण करतोय. मी त्यांना सांगितलं की तुमच्या आता ही लोक वाचू शकत नाहीत, कारण पाणी कंटिन्यू वाढत चाललंय तिथलं, आणि त्या जी कुटुंब त्या ठिकाणी अडकलेलं होतं त्या राखीमध्ये, त्याचे मुलं मुली, त्याच्या कुटुंबातली सगळी व्यक्ती मला फोन करत होते. मग त्याला मी विनंती केल्यानंतर त्यांनी म्हणले की आम्ही कितीही म्हणजे रिस्क घेऊन आम्ही निश्चितपणे फ्लाय करू. मला त्या कर्नलचं सुद्धा मनापासून अभिनंदन करायचंय की देशाची मिलिटरी कशी स्वतःचा जीव त्या ठिकाणी धोक्यात घालून त्यांनी ते हेलिकॉप्टर आणलं, त्या लोकांना लाखीचे रेस्क्यू केलं. आणि खरं तर परत रेस्क्यू करायचं होतं, पण त्यांचं जे एव्हिएशन फ्युल होतं ते संपल्यामुळे त्यांना परत रिफ्युलिंगसाठी शिर्डीला जावं लागलं, आणि पुन्हा वाईट हवामान भयंकर होतं नगरवर, त्याच्यामुळे त्यांना ते परत येऊ शकले नाहीत. पण मला त्या टीम मधले जे मेंबर्स आहेत सगळे, त्यांचं नामोल्लेख आवर्जून या ठिकाणी करावा वाटतो. त्याच्यामध्ये हेलिकॉप्टरचे कमांडिंग ऑफिसर होते, पायलट लेफ्टनंट कर्नल करण बरार होते, मेजर देवांश. मला वाटतं ह्या सगळ्या लोकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून ते हेलिकॉप्टर फ्लाय केलं, त्या लोकांना रेस्क्यू केलं. कारण 27 लोक जवळपास त्यांनी सकाळच्या सत्रात रेस्क्यू केले. त्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो. आणि अशाच पद्धतीनं कोणी असतो, शेवटी माणसाचा जन्म आणि आपली माणुसकी प्रत्येक ठिकाणी आपण आपल्या संविधानात जागृत ठेवून जर काम केलं तर निश्चित चांगल्या पद्धतीचं काम होऊ शकतं. आणि आज आपण जे म्हणताय ते भयंकर म्हणजे इतकी विदारक परिस्थिती कधीही झालेली नसेल, इतकं शेतकऱ्याचं होत्याचं नव्हतं झालेलं आहे. मी काल सुद्धा म्हणलं की सत्ताधारी विरोधक राजकारण हे सगळं चलत राहील, पण आज त्या शेतकऱ्याला मदतीची प्रचंड प्रमाणात गरज आहे. त्यामुळे सरकारनं एखादी योजना करायची म्हटलं तर सरकार कर्ज काढतंय. माझं तर असं म्हणणं आहे की किती पाहिजे तेवढं कर्ज काढा, पण शेतकऱ्याला आता भरीव स्वरूपात त्या ठिकाणी मदत होणं गरजेचं आहे. कारण त्याला जर ह्या संकटातनं उभा करायचा असेल, कारण त्याचं पीक गेलंय, ती जमिनीतली माती होती ती खरडून गेली, जे घर होतं त्या घरात पाणी घुसलंय. मला वाटतंय असा सगळा प्रपंच त्याचा उघड्यावर आलाय. त्यामुळे सरकारनं आता शेतकऱ्याला मदत करत असताना कुठेही हात आखडता न घेता भरीव स्वरूपात मदत करावी, जेणेकरून त्या सरकारच्या मदतीमधनं शेतकरी उभा राहील. ही माझी सरकारला कळकळीची आणि हात जोडून विनंती आहे.